नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक दीपक बुधवंत, के.बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव आपलं सर्वांचं या व्हर्च्युअल सत्रामध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही तासिकांपासून पहिलं प्रकरण पाहत आहोत, 1991 नंतरचे जग. त्यामध्ये आपण शीतयुद्धानंतरचा कालखंड हा पाहिला आणि त्याचे जगावर नेमकी काय परिणाम झाले ते आपण पाहत होतो. त्यातील जागतिक घडामोड पहिली घडली ती म्हणजे शीतयुद्धाचा शेवट झाला आणि नव्या राष्ट्रांचा उदय झाला. दुसरा मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे एकध्रुवीय व्यवस्थेचा उदय. तिसरा मुद्दा आपण पाहिला तो म्हणजे मानवी हक्क व मानवतावादी हस्तक्षेप. आणि आता आपण चौथा मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत तो म्हणजे दहशतवाद. विद्यार्थी मित्रांनो, दहशतवादाला नेमकी संकल्पना म्हणावं की समस्या म्हणावं हा आपल्या समोर प्रश्न निर्माण होतो. दहशतवाद आज हा संपूर्ण जगासमोर निर्माण झालेला आहे. संपूर्ण जगाला या दहशतवादी कारवायांनी भेडसावून सोडलेलं आपल्याला दिसून येतं. या दहशतवादी कारवायाचं पाहत असताना आज संपूर्ण जग या दहशतवादाविरोधात एकजुटीने लढताना आपल्याला दिसून येतं. परंतु दहशतवाद म्हणजे नेमकी काय? तर दहशतवाद म्हणजे समाजामध्ये भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक, वैचारिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी हिंसाचार व धाक दाखवून आपलं उद्दिष्ट पूर्ण करून घेणं म्हणजे दहशतवाद. आज संपूर्ण जग या दहशतवादी कारवायांनी व्यापलेलं आपल्याला दिसून येतं. परंतु दहशतवादाची ही संकल्पना तशी जुनीच आहे. परंतु अमेरिकेवर 11 सप्टेंबर रोजी जो हल्ला झाला त्या हल्ल्यामुळे संपूर्ण जगाला दहशतवादाची कारवाई ही समोर आलेली दिसून येते. कारण अमेरिकेसारखं शक्तिशाली राष्ट्र, जी महासत्ता आहे, त्या महासत्तेला सुद्धा या दहशतवाद्यांनी सोडलं नाही. त्यामुळे संपूर्ण जगासमोर ही दहशतवादाची कृती ही जगासमोर आली. तसं सुरुवातीपासूनच दहशतवादी कारवाया होत होत्या. भारतामध्ये त्याच्या अगोदर अनेक कारवाया झालेल्या होत्या आणि सगळ्यात पहिली कारवाई जी झाली दहशतवादी ती 1972 मध्ये. तिला पहिला हल्ला दहशतवादी हल्ला असं म्हटलं गेलं. इस्रायलच्या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टाईनी दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि इस्रायलचे ऑलिम्पिक खेळाडूंना त्या ठिकाणी ठार मारलं गेलं. हा जगामधला पहिला दहशतवादी हल्ला होता. अत्यंत भ्याड आणि निर्गुण अशा पद्धतीचा तो हल्ला त्या ठिकाणी झाला. आणि त्यानंतर अनेक दहशतवादी हल्ले हे जगभराच्या वेगवेगळ्या देशांमध्ये झाले. दहशतवाद्यांनी धाक दाखवण्यासाठी, कारण दहशतवादाचा मूळ उद्देशच तो असतो, एकाला मारा आणि हजारोंना भयभीत करा. या दहशतवाद्यांनी त्यासाठी बॉम्ब हल्ले केले, विमान अपहरण केलं, राजकीय नेत्यांच्या हत्या केल्या. वेगवेगळ्या मार्गाचा वापर करून जगभरामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम हे या दहशतवाद्यांनी केलं. सुरुवातीचा जो दहशतवाद होता हा पारंपरिक दहशतवाद होता. याच्यामध्ये सरकारी संस्थांना लक्ष केलं जात होतं. सरकारी संस्थांवर हल्ले केले जात होते आणि एखाद्या विशिष्ट समुदायाला फक्त त्याचा फायदा कसा होईल याचा प्रयत्न हा केला जात होता. परंतु आजचा जो दहशतवाद आहे तो आधुनिक दहशतवाद म्हटलं जातं व याच्यामध्ये धार्मिक दहशतवाद हा निर्माण झालेला आहे. हा अमूर्त स्वरूपाचं धार्मिक ध्येय साध्य करण्यासाठी हा दहशतवाद केला जातो. यालाच जिहाद किंवा धर्मयुद्ध असं सुद्धा नाव दिलेलं आहे. या जिहादच्या नावाखाली हजारो निरपराध माणसांचा बळी हा दिला जातो. त्या दहशतवादी कृत्यांमध्ये बॉम्बस्फोट केले जातात, त्यामध्ये हजारो माणसं ही मारली जातात. त्यामध्ये कुठलाही एका विशिष्ट धर्माचा माणूस मरतो असं नाही. आणि शक्यतो याच्यामध्ये लहान मुलं, स्त्रिया, निरपराध लोकांचा बळी हा त्यातून दिला जातो. यातून अमेरिकेसारखं शक्तिशाली राष्ट्रही सुटलेलं नाही. कारण 9/11चा जो हल्ला होता हा त्याचंच एक उदाहरण आहे. 9/11चा हल्ला ज्यावेळेस झाला त्यावेळेस अमेरिकेचं न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि पेंटागन ह्या ज्या मोठ्या इमारती होत्या याच्यावर विमान हल्ला घडून आणला गेला आणि त्यामध्ये अमेरिकेचं खूप मोठं नुकसान झालं. हजारो लोक त्याच्यामध्ये मारले गेले आणि याची जबाबदारी अल कायदा या दहशतवादी संघटनेने घेतली. म्हणून अमेरिकेचे त्यावेळचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी या दहशतवादाविरोधामध्ये मोहीम उघडली. अल कायदाचे तालिबानी जी संघटना आहे ती अफगाणिस्तानमध्ये होती. म्हणून
अमेरिकेने अफगाणिस्तान विरोधामध्ये लढाई सुरू केली, या दहशतवादाविरोधामध्ये लढाई सुरू केली. आणि या लढाईमध्ये अमेरिकेला तुर्कस्तान, ब्रिटन, जर्मनी, इटली, नेदरलँड, फ्रान्स, पोलंड यासारख्या देशांनीही त्यांना मदत केली. अफगाणिस्तानमध्ये स्थित असणाऱ्या अल कायदाचं उच्चाटन त्या ठिकाणी करण्यात आलं. अफगाणिस्तानला हरवण्यात आलं. अफगाणिस्तानमधून दहशतवादी पळून गेले. या अल कायदाचा जो म्होरक्या होता उसामा बिन लादेन हा पाकिस्तानमध्ये लपून बसला. परंतु अमेरिकन सैन्याने नंतरच्या काही काळामध्ये पाकिस्तानामधून या उसामा बिन लादेनला पकडलं आणि त्याला ठार मारलं आणि एक प्रकारे अमेरिकेवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला हा त्या ठिकाणी घेतला. त्यानंतर 2003 साली सुद्धा इराक विरोधामध्ये अमेरिकेने युद्ध पुकारलं. हाही एक दहशतवादाविरोधाचाच एक कारवाईचा भाग होता. अल कायदा सारखी संघटना नष्ट झाली, परंतु त्यानंतरच्या काळामध्ये अनेक दहशतवादी संघटना या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. आयसिस सारखी संघटना निर्माण झाली, लष्कर ए तोयबा सारखी संघटना निर्माण झाली. या दहशतवादी संघटनांनी जगभरातील अनेक देशांमध्ये दहशतवादी हल्ले हे केलेले आहेत. 9/11चा दहशतवादी हल्ल्यानंतर तशाच प्रकारचे हल्ले जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येतात. बालीमध्ये 2002 साली दहशतवादी हल्ला झाला. स्पेनची राजधानी माद्रिदमध्ये 2004 साली दहशतवादी हल्ला झाला. ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये 2005 साली हल्ला झाला. तर मुंबईमध्ये 2008 साली दहशतवादी झाला. मुंबई हल्ल्याचं मास्टर माइंड हे पाकिस्तानमध्ये होते, कारण मुंबई हल्ल्यामधले जे हल्लेखोर होते त्याच्यामधला अजमल कसाब हा हल्लेखोर पकडण्यात आला व त्यांनी पाकिस्तानातून हा दहशतवादी हल्ला होतो हे त्या ठिकाणी सांगितलं. भारतामध्ये नेहमीच अशा पद्धतीचे दहशतवादी हल्ले हे होत असतात आणि भारताने दहशतवादी हल्ल्याविरोधामध्ये एक मोहीम उघडलेली आहे. भारताच्या पठाणकोटमध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये आपले हजारो निरपराध सैनिक मारले गेले व त्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक केली व पाक व्याप्त काश्मीरमध्ये स्थित असणाऱ्या दहशतवादी जे तळ होते ते तळ उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. त्यानंतर भारताने एअर स्ट्राईक केलं आणि एअर स्ट्राईक मध्ये पाक व्याप्त काश्मीर मधला बालाकोट हा जो दहशतवादांचा मोठा अड्डा होता तो उद्ध्वस्त केला आणि दहशतवादाचं कंबरड मोडण्याचं काम हे भारताच्या सैन्याने केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे जसं अमेरिकेने अल कायदा विरोधात बदला घेतला तसाच भारताने सुद्धा एअर स्ट्राईक आणि सर्जिकल स्ट्राईक करून बदला घेतल्याचं उदाहरण आपल्याला दिसून येतं. आज भारत जगाबरोबरच दहशतवादाविरोधात लढताना दिसतोय. जगभरासमोर आज या दहशतवादाची समस्या ही भेडसावताना आपल्याला दिसून येते. म्हणजे सगळ्या जगासमोर 1990 नंतर ही दहशतवादाची समस्या निर्माण झालेली आहे आणि त्याचे जगावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेले आहेत असं आपण त्याला म्हणू शकतो. अशा पद्धतीने दहशतवाद हा मुद्दा या ठिकाणी संपलेला आहे. आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत पुढील सत्रामध्ये. तोपर्यंत विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी राहा, सुरक्षित राहा, आपल्या घरच्यांची काळजी घ्या. धन्यवाद.